हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संदर्भात एक नवीन सूचनेचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्याविषयी आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरती सूचना या टॅबमध्ये एक नवीन माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 8 तारखेला म्हणजेच की 8/1/2024 ला ही माहिती पब्लिश करण्यात आलेली आहे। यावरती जर का आपण क्लिक केलं तर आपल्या समोर काही अशा पद्धतीने कंप्लीट एक नवीन PDF ओपन होते, ज्यामध्ये प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कागदपत्र तपासणीबाबतचं। कारण की गाइज, आपण सर्वांना माहिती आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जी गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवेची पदभरती आहे ही कंडक्ट करण्यात आलेली होती आणि या पदभरतीची पहिली जी आन्सर की आहे ही प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यानंतर जी फायनल आन्सर की आहे ही प्रसिद्ध करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता आणि 18/12/2023 पासून ते 20/12/2023 पर्यंतच्या या कालावधीमध्ये TCS कडून आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता। आणि आता फायनली कागदपत्र तपासणी विषयीचे हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। जरी इथे 4/1/2024 अशी कंप्लीट तारीख देण्यात आलेली असली तरीही हे जे काही प्रसिद्धी पत्रक आहे हे 8/1/2024 लाच इश्यू करण्यात आलेले होते। त्यामुळे हे जे काही परिपत्रक आहे हे आपल्यापर्यंत 8 तारखेला पोहोचलेले आहे। तर गाइस, तुम्ही पाहू शकतात यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप किंवा हरकत आहेत हे समितीमार्फत स्वीकृत झालेत, त्या पदांच्या अंतिम आन्सर की किंवा उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन या सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल। तर गाइज, इथे महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की जे काही सदर आक्षेप नोंदविण्यात आलेले होते 18/12/2023 पासून 20/12/2023 या कालावधीमध्ये, तर त्या आक्षेपांवर समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे काही आक्षेप आणि हरकत समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेले आहेत त्यांची अंतिम उत्तर तालिका ही चेंज होणार आहेत आणि ज्या प्रश्नांचे मार्क्स अलॉट करण्यात आलेले आहेत तर त्या सर्व परीक्षार्थ्यांना त्या प्रश्नांचे किंवा त्या आक्षेपांचे मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने जी अंतिम उत्तर तालिका आहे ती सुद्धा आता लवकरच प्रसिद्ध करण्यात येऊ शकते आणि यानंतर नॉर्मलायझेशन सुद्धा करण्यात येणार आहे। ज्या पदांसाठीच्या परीक्षा ह्या एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेल्या आहेत अशा सर्व संवर्गाच्या परीक्षांसाठी नॉर्मलायझेशन सूत्र वापरून अंतिम गुण निदान होणार आहेत आणि गुणवत्ता यादीसुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांनी हे कंप्लीट जे काही कागदपत्र तपासणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आहे हे प्रसिद्ध केलेले आहे। यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे की कागदपत्र तपासणीसाठी एकूण तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर गाइज, याविषयी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये बऱ्याच परीक्षार्थ्यांनी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याविषयीची कंप्लीट माहिती पाहिलेली होती, परंतु आता स्वतः आरोग्य विभागाने जर का कागदपत्र तपासणीबाबतचे हे पडताळणीचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले आहेत तर त्यानुसार लवकरच आपले लिस्ट फायनल आन्सर कीची लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला नॉर्मलायझेशन झालेली गुणवत्ता यादीसुद्धा मिळू शकते। तर त्यानंतर कार्यालय निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे। तर यानंतर ज्या उमेदवारांचे स्थान या यादीमध्ये असणार आहे त्यांना कागदपत्र तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्र मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे। म्हणजेच की तुमच्याकडे झेरॉक्स कॉपी सुद्धा असायला हवी आणि त्याचीच तुमच्याकडे ओरिजिनल कॉपी सुद्धा असणे आवश्यक आहे। त्यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुद्धा अशा उमेदवारांचे करण्यात येणार आहे ज्यांचे नाव या गुणवत्ता यादीमध्ये किंवा निवड यादीमध्ये असणार आहे। त्यानंतर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत आणि कागदपत्र तपासणी ही जिल्हा किंवा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे। तर गाइज, नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर सर्वात अगोदर आहे जन्मतारखेचे प्रमाणपत्र। जन्म प्रमाणपत्रामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा यूज करू शकतात किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्रसुद्धा जन्मतारखेचे प्रमाणपत्र म्हणून तुम्ही वापरू शकतात।
त्यानंतर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर का तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज केलेला असेल तर. त्यानंतर तुमच्याकडे पोट जात प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की जात वैधता प्रमाणपत्र, प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक हे सर्व माहिती या जात वैधता प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे. त्यानंतर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलायर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिलायर विषयी सुद्धा मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून तुम्हाला माहिती दिलेली होती की जे उमेदवार ओबीसी कॅटेगरीमधून अर्ज करत आहेत त्यांना नॉन क्रिमिलायरची नक्कीच गरज पडणार आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, म्हणजेच की डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असायला हवे. नंतर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये SSC, HSC, पदवी पदविका किंवा पदव्युत्तर पदविका पदवी आणि इतर जे काही तुम्ही शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यानुसार तुमची शैक्षणिक पात्रता ठरवण्यासाठी हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये 10वी 12वी आणि पदवी त्यानंतरची जर का तुम्ही शिक्षण घेतलेले असेल तर ते सर्व प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहेत. त्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र, जर का तुम्ही कुठला अशा संवर्गासाठी अर्ज केलेला आहे ज्यामध्ये अनुभव मागितलेला होता तर त्यासाठी अनुभवाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुमच्या पदाचे नाव असायला हवे, त्यामध्ये कालावधी असायला हवा, त्यानंतर कोणत्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे अशी व्यवस्थित सर्व माहिती त्या अनुभवाच्या प्रमाणपत्रामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन असणे, ज्यामध्ये नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिल यांच्याकडील जे नोंदणी प्रमाणपत्र असते ते तुमच्याकडे असायला हवे. नंतर मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे, म्हणजेच की MSCIT अथवा तत्सम विषयीचे जे काही तुम्ही संगणकासंदर्भातील कुठलेही जर का तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, MSCIT असो किंवा दुसरे कोणतेही, तर ते तुम्ही संगणक अर्हतेसाठी प्रमाणपत्र वापरू शकतात. त्यानंतर समांतर आरक्षण धारकांसाठी, ज्यामध्ये अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ यापैकी असल्यास जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याचे अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र, त्यानंतर प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे स्वाक्षरी व नामनिर्देशित केलेले प्रमाणपत्र. नंतर खेळाडू प्रमाणपत्र हे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळाचे व प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे असावे. माजी सैनिक उमेदवारांसाठी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत व डिस्चार्ज बुक सुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे. लहान कुटुंबाचे जे काही प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला इझिली कुठल्याही CSC सेंटरवरून मिळून जाईल, तर ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. नंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र किंवा आधार कार्ड हे आवश्यक असणार आहे. ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, शासकीय ओळखपत्र, बँकेचे पासबुक, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र हे सुद्धा यूज करू शकतात. स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि नाव बदललेले असल्यास त्याबाबतचे गॅझेट किंवा विवाहामुळे नाव बदललेले असल्यास विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. तर गाईज, त्यांनी ही संपूर्ण विस्तृतरित्या माहिती दिलेली आहे की कागदपत्र तपासणीसाठी तुमच्याकडे नेमके कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामधील जवळपास सर्वच कागदपत्रे मी तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून सांगितलेले आहे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहून सर्व तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ऑलरेडी रेडी ठेवलेले असतील. परंतु गाईज, जर का तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिलेला तरीसुद्धा आता कागदपत्र तपासणीबाबतची जी अपडेट स्वतः आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे त्यावरून एकच माहिती मिळत आहे की लवकरच आपली फायनल आन्सर की रिलीज झाल्यानंतर नॉर्मलायझेशनची मार्क्सची लिस्ट लागणार आहे आणि लगेचच निवड यादीसुद्धा प्रसिद्ध होणार आहे, जेणेकरून याच महिन्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काही कागदपत्र त्यांनी इथे सांगितलेले आहे या सर्व कागदपत्रांची ओरिजिनल कॉपी आणि
त्याच डॉक्युमेंटची जी झेरॉक्स कॉपी आहे ती सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। या सर्व डॉक्युमेंट्सचा बंच जो आहे तो रेडी करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केव्हा तुमचे निवड यादी प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला जेव्हा कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात येईल तेव्हा लगेचच तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत हे रेडी असतील। तर त्यासाठी त्यांनी सुद्धा माहिती ही पुरवलेली आहे कागदपत्र तपासणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून, जेणेकरून कुठलाही उमेदवार हा निवड यादीनंतर कागदपत्र तपासणीसाठी गोंधळून जाता कामा नये। तर त्यासाठी ही महत्त्वाची अपडेट त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे, ज्याविषयीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की गाईज या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल। लवकरच आता आपले फायनल आन्सर की आणि त्यानंतर नॉर्मलाइज झालेली गुणवत्ता यादी आणि निवड यादीसुद्धा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। तर या महिन्यामध्येच तुम्हाला कागदपत्र तपासणीसाठी सुद्धा बोलवण्याची शक्यता आहे, म्हणून जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स तुम्ही लगेचच रेडी करून ठेवा। तर गाईज आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थैंक यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।